नात्याच्या पोत्यात खूप काही राखलं आहे. त्याच्या झालेल्या या गुंत्यात मी सुद्धा अडकले आहे. गुंता सोडवणं सोपं असतं, पण नात्यातला सोडवणं खूप अवघड होतं. वेळ प्रसंगी कठोर व्हावं लागतं, तर कधी सौम्य राहावं लागतं, मौन राहावं लागतं. काहीही न बोलता सुद्धा मत मांडावे लागते. तर शब्दांची धार सुद्धा तितकीच ध्यानात ठेवावी लागते. या अडगळीच्या पोत्यात जे राहिलं होतं त्याला सुद्धा जपावं लागतं. नात्याच्या या नाजूक धाग्यात म्हणी मौल्यवान असतात. त्यांना जपून ठेवणं हे सुद्धा अवघड असतं.